नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीला रात्री 9 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली। बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं संपूर्ण कारखान्यात धुराची लूट पसरली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 4 बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली। सुदैवाने या आगीत कोणती जीवितहानी झालेली नाही। मात्र आग इतकी भीषण होती की कंपनीतील यंत्रसामग्री, कच्चा माल आणि तयार माल जळून खाक झाला। कंपनीच्या मालकाचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं। आगीचं नेमकं कारण आणि नुकसानीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली होती। या सर्व घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे यांनी। पाहूया। सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये आग लागलेली आहे। ही बॅग बनवण्याची कंपनी होती, प्लास्टिक कंपनी बॅग आहे, बरोबर ना? नेमकं काय घडलं या ठिकाणी, काय सांगाल? इथं लाईटीचा फॉल्ट झाला। लाईटीचा फॉल्टमुळे ते प्लॅस्टिक होतं, प्लॅस्टिकमुळे आग जास्त लागली। आणि आतापर्यंत किती तास झाले या ठिकाणी? आतापर्यंत जवळजवळ 9:30 वाजता आग चालू झाली होती, तर एक दीड तास झाला असेल। 1.5 तास झालाय। कसली कंपनी? हे प्लॅस्टिकची प्लास्टिक काय बनवलं? बॅगा बनवते। या ठिकाणी ही कंपनी बॅग बनवत होती। बॅग मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अंदाज किती नुकसान या ठिकाणी झालं असेल? अंदाज तरी भरपूर नुकसान झालं असेल। तर काही मटेरियल माणसांनी ओढून बाहेर फेकलं होते, तर काही भरपूर नुकसान झालं। अग्निशमनच्या किती गाड्या इथं आल्या? अग्निशमनच्या 3 गाड्या आल्या। 3 ते 4 गाड्या? 3 ते 4 गाड्या आल्या, पण एकदम फास्ट सर्व्हिस दिली त्यांनी। या कंपनीला आग लागली आहे। ही कंपनीमध्ये जे काही मेटल बॅग बनवल्या जायच्या, प्लास्टिकची कंपनी होती। त्या कंपनीचं आपण बघू शकतो या ठिकाणी लाईटचं शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचं संशय या ठिकाणी व्यक्त होत आहे। या ठिकाणी पोल देखील पडलेला आहे, आपण बघू शकतो। 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी आपण अग्निशामक केंद्र सातपूरच्या जे काही गाड्या आहेत त्या देखील आपण बघू शकतो। नागरिकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे का या ठिकाणी तात्काळ अग्निशामक दल पोहोचले आणि त्यांनी चांगली सर्व्हिस दिली, त्याबद्दल त्यांचं देखील या ठिकाणी नागरिकांच्या वतीने कौतुक होताना दिसत आहे, बरोबर ना? हो, धन्यवाद। आपण केव्हापासून या ठिकाणी काय सांगाल? 9:30 वाजेपासून 9:30 वाजेपासून आग लागली आणि नागरिकांनी देखील मदत केली या ठिकाणी। नागरिक लोकांनी मदत केली। आपण बघू शकतो या ठिकाणी बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे। बघे देखील या ठिकाणी आलेले आहे आणि फायर ब्रिगेडचे जवान देखील या ठिकाणी आग विझवायचं काम करत आहे। आपण बघू शकतो 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी आग जवळपास या ठिकाणी आता विझलेली आहे, पण मात्र अग्निशामक दल अजून या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावताना या ठिकाणी आपण 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून बघू शकतो। या ठिकाणी हे 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण लाईव्ह दृश्य या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी आग संपूर्णपणे या ठिकाणी अग्निशामक दलाच्या वतीने विझवण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो जवान अजूनही या ठिकाणी आग विझवायचं काम करीत आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी 4 बंब नाशिक महानगरपालिका अग्निशामक जवान आणि बंब या ठिकाणी उपस्थित आहे। सदर आग शॉर्ट सर्किटमुळे लागली, त्याच्यामुळे अजून निष्पन्न झालेलं नाही, तरी देखील अग्निशामक दल या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहेत। आपण बघू शकतो ते लाईव्ह दृश्य 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही आग आपण बघू शकतो। पाण्याच्या बंबाने आग विझवलेली आहे। अजून देखील या ठिकाणी दूर निघताना दिसत आहेत जवान आपलं कर्तव्य या ठिकाणी बजावताना आपण बघू शकतो। 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून ही प्लास्टिकची कंपनी आहे। या ठिकाणी बॅग काहीतरी बनवल्या जात होत्या, काय सांगाल आपण? या ठिकाणी लाईव्ह दृश्य आपण 9 न्यूज महाराष्ट्राच्या या ठिकाणी आपण आग विझवत आहे, तुमचं काय सांगाल? आपण बघू शकतो या ठिकाणी कॅमेरा समोर बोलणं सध्या ते नकार देत आहेत, आपलं कर्तव्य बजावताना ते थेट दिसत आहे जवान या ठिकाणी। आपण बघू शकतो या ठिकाणी आग संपूर्णपणे त्यांनी आटोक्यात आणलेली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हीट देखील आहे। आपण आपल्या कॅमेरावर सांगू शकतो या ठिकाणी आपण दृश्य दाखवते का आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून जवान कायमच या ठिकाणी काम करत असतात। बघू शकतो आपण या ठिकाणी अजूनही आग विझवायचं काम या ठिकाणी चालू आहे।
नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.